सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं श्री मार्कंडे उद्यान येथे सोलापूर शहरातील लहान मुलांसाठी त्यांना खेळण्यासाठी चांगल्या सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे या हेतूने मार्कंडे उद्यान येथे अत्याधुनिक साहित्य बसवण्यात आले असून त्याची पाहणी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली। कॅनरा बँकेच्या CSR फंडातून 39,97,465 इतके रुपये खर्च करून शहरातील मार्कंडे उद्यानासह नाना नानी पार्क, साधू वासवानी उद्यान या ठिकाणी लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळण्याचे साहित्य बसवण्यात येणार आहे। तसेच साधू वासवानी, मुदगल उद्यान, नाना नानी पार्क या 3 ठिकाणी माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेला मिळालेल्या 1 कोटी बक्षिसातून 3ही उद्यान विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। मार्कंडे उद्यानामध्ये आपण बघता माझ्या पाठीमागे जी काही खेळणी लावलेली आहे, तर सोलापूर शहरामध्ये जी काही लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी एक चांगल्या सुरक्षित अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या हेतून महानगरपालिकेच्या माध्यमातून ही जी खेळणी आपण बघता आहात मागे लावलेली, ही कॅनरा बँकेच्या माध्यमातून CSR अंतर्गत त्यांनी इथे खेळणी लावलेली आहे। अत्यंत चांगली आणि सेफ, ज्याच्यातून लहान मुलांना कुठली इजा होणार नाही आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही इनोव्हेटिव्ह असतील अशा सगळ्या खेळण्या इथे लावलेल्या आहेत। यासोबतच नाना नानी पार्क आणि साधू वासवानी गार्डनमध्ये सुद्धा कॅनरा बँकेच्या माध्यमातून CSR अंतर्गत 2 जागेवरती खेळण्या लावण्यात येणार आहेत आणि या 2 बागांचा म्हणजे नाना नानी पार्क आणि साधू वासवानी आणि मुदगल बगीचा अशा 3ही बागांचं जो काही रिडेव्हलपमेंट आहे ते आम्ही माझी वसुंधरा या योजनेअंतर्गत जे काही सोलापूर महापालिकेला बक्षीस मिळालं होतं 1 कोटी रुपयांचं, त्या 1 कोटी रुपयांच्या मधून त्या 3ही बागांचा विकासही केला जाणार आहे। तर मला खात्री आहे की आमच्या शहराचे जे छोटे नागरिक आहेत तर त्यांना या खेळण्या आवडतील आणि ते त्याचा आनंद घेतील। या प्रसंगी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता सारिका अकुलवार, उप अभियंता किशोर सातपुते, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, अभिजित बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते।